नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघवचा प्लॅन कशा पद्धतीने यशस्वी होणार आहे, राघवला कसं यश मिळणार आहे आणि राघव सर्वांच्या समोर हे कसं आणू शकणार आहे की हे सगळं मधून केलेलं आहे आणि त्याचबरोबर मधू स्वतःच्या तोंडाने राघवच्या समोर कबुली देणार आहे की तिने सिंधूला त्या खोलीत बंद केलेलं होतं, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. राघव आणि सिंधूने मधूवरची अशी वेळ आणलेली आहे की मधूने स्वतःच्या तोंडाने राघवच्या समोर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि मग आता राघव मधूचा कसा बँड वाजवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर सिंधूने एक शक्कल लढवलेली आहे, ती म्हणजे तिला गाजर हलवा खायला दिलेला होता, त्यात असलेले बदामाचे तुकडे, बदामाचे काप तिने सेपरेट केलेले असतात आणि त्यातून एक कोडवर्ड करून राघवकडे मेसेज पाठवलेला असतो, ज्यामुळं राघवला कळणार आहे की सिंधू ही आपली सुखरूप आहे, ती आपल्या जवळपासच आहे. हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमचे काही सजेशन असतील तर ते आवर्जून सांगा आणि त्याचबरोबर असेच अपडेट्स पाहत राहा. तर इकडे मधू गाजर हलवा घेऊन सिंधूकडे आलेली असते आणि सिंधूला ती सांगत असते की बघ, मी तुझ्यासाठी आणलेला आहे. कसं आहे, तुला मी सांगितलं होतं तू माझ्या राघवपासून लांब राहायचं, काही झालं तरी राघव फक्त आणि फक्त माझाच आहे आणि तू त्याच्या जवळपासही फिरकायचं नाही. राघव हा माझाच आहे आणि तू राघवपासून लांब राहायचं हे मी तुला बजावलं होतं, तरीही तू माझं ऐकलं नाहीस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी तुला माहिती नसेल तर मी सांगून ठेवते अजून की राघव माझा आहे, म्हणून आज राघवने स्पेशली माझ्यासाठी हा गाजराचा हलवा बनवलेला आहे. हे सगळं मधू सांगत असते. मधूचं असं म्हणणं असतं की बघितलंस ना, तुला वाटलं पण नव्हतं, शेवटी राघवनेच माझ्यासाठी हे सर्व केलेलं आहे, हे मधू तिला सांगत असते. परंतु मधूला माहिती नसतं की राघव आणि सिंधू यांच्या दोघांच्या डोक्यात काय सुरू आहे ते. मधू खूपच गोड गैरसमजामध्ये असते. तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरी राघव जो आहे तो माझ्याबरोबरच आहे. सिंधूला ती सांगत असते की घरातलं कोणीही, जवळजवळ तू 24 तास झाले घरातल्यांच्या समोर नाही, पण कोणीही तुझ्याबद्दल काही बोलत नाही, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या सिंधूला मारणारी कृष्ण आहे आणि म्हणूनच त्यांनी तिचा तिरस्कार करायला सुरुवात केलेला आहे. आणि एवढं लक्षात ठेव, मी शेवटी या सगळ्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे, मला यश मिळालेलं आहे आणि तू मात्र आता एकटी पडलेली आहे, तुला इथे खितपत राहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. हे सगळं मधू बोलत असते तेव्हा सिंधूला खूप वाईट वाटत असतं. सिंधूला जाणवत असतं की मधू हे सगळं जाणून बुजून करत आहे आणि मधू हे सगळं मुद्दाम करत आहे. आणि सिंधूच्या पुढे ती प्लेट पकडते आणि म्हणते की खा, तुझ्यासाठी आणलेला आहे, कारण राघवने स्पेशली माझ्यासाठी हा गाजर हलवा बनवलेला आहे. त्याचबरोबर इकडे हा गाजर हलवा मी तुझ्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्या गाजर हलव्यामध्ये राघवने बदामाचे काप टाकलेले असतात आणि मधू स्वतःच्या हाताने तो गाजर हलवा सिंधूला भरवत असते. सिंधूला म्हणत असते की खा तू. सिंधू तो गाजर हलवा तसाच चमच्या पुढे बघत असते. तेव्हा सिंधू म्हणत असते, म्हणजे आमचा प्लॅन यशस्वी झालेला आहे, आम्ही ज्या पद्धतीनं ठरवलेलं होतं त्याच पद्धतीनं पुढच्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे काही झालं तरी राघव हे पॅनिक झालेले नाही आहेत, तर ते अगदी योग्य मार्गाने चाललेले आहेत. म्हणजे मी ज्या पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं गोष्टी घडत आहेत आणि त्याचबरोबर राघव यामुळं सुखरूप आहेत हे मला कळलेलं आहे. राघवने अजिबात पॅनिक व्हायचं नाही, हे सगळं सिंधूने ठरवलेलं असतं आणि सिंधू त्याच पद्धतीने इकडेही वागत असते. आता सिंधू ती गाजर हलव्याची प्लेट हातात घेते आणि तो गाजर हलवा खाऊ लागते. सिंधूला पण अजिबात इच्छा नसते, पण राघवने हे सगळं सांगितलेलं आहे त्यामुळं आपल्याला ते खावंच लागणार आहे. राघवने तो गाजर हलवा दिलेला आहे आणि काही झालं तरी राघव बरोबर असणं हे सिंधूसाठी खूपच महत्त्वाचं आहे, म्हणून सिंधू तो गाजर हलवा खात आहे. मधू मात्र तिचं तोंड सुख घेतच असते. मधू वारंवार सिंधूला उचकवायचा प्रयत्न करत आहे, सिंधूला दाखवून देत आहे की तू चुकीची आहेस आणि या सगळ्यामध्ये मी तुला अडकवणार आहे. हे सगळं ती सिंधूला बोलून दाखवत आहे. सिंधूला या गोष्टींचा त्रास होत आहे, पण सिंधू मनातल्या मनात म्हणत आहे की शेवटी
आमचा प्लॅन यशस्वी होत आहे. आम्ही जे ठरवलेलं होतं त्याच पद्धतीने राघव वागत आहेत. काही झालं तरी मी राघवला सांगितलेलं होतं की तुम्ही अजिबात पॅनिक व्हायचं नाही आणि राघवने तेच केलेलं आहे. हे सिंधूच्या लक्षात आलेलं असतं म्हणून सिंधू बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मधू सिंधूला म्हणत असते की मी तुला सांगितलेलं होतं माझ्या राघवपासून लांब राहायचं. आणि मधू मात्र सिंधूचे गाल बिल दाबत आहे, त्याची गालगुच्चे घेत आहे, तिचे गाल ओढत आहे, तिला म्हणजे जवळजवळ तिला टॉर्चर करत आहे, तिला मानसिक त्रास देत आहे, त्याचबरोबर शारीरिक त्रासही देत आहे. मधू म्हणत असते की आता राघव माझा आहे आणि तू इथेच खितपत पडायचं आहे. इथून तुला कोणीही बाहेर काढू शकत नाही. हे सगळं ती बोलत असते आणि तुझ्यापर्यंत मी कोणाला पोहोचूच देणार नाही. हे सगळं बोलणं मधूचं चाललेलं असतं. सिंधू मात्र शांतच असते. सिंधू अजिबातच रिॲक्ट होत नाही. त्यावेळेस मधूकडे ती पाहत असते आणि मधू मात्र इकडे सिंधूला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. तिचं ज्या पद्धतीनं वागणं सुरू आहे ते सुरूच असतं आणि इकडे सिंधू मधूकडे पाहत आहे. इकडे राघव म्हणत असतो की आता मला लक्ष ठेवलं पाहिजे, नक्की काय होणार आहे, सिंधू इथेच घरात आहे का कुठे बाहेर आहे, ही गोष्ट मला सिंधूकडून मेसेज आला की कळेल, असं राघवलाही वाटत असतं. सिंधू पण नक्कीच काळजीत असणार आहे. राघवला अजून कसं काही कळत नाही आहे हा विचार पण ती करत असेल असं सिंधूचं म्हणणं असतं. आणि इकडे सिंधूने आता ते जे बदामाचे काप, त्यातले पिस्ता, त्याचबरोबर काजू यापासून एक यश तयार केलेला असतो त्या प्लेटमध्ये आणि ती प्लेट ती ट्रेमध्ये ठेवते आणि त्या प्लेटवरती तिथं असलेल्या रुमालाला हात पुसून तो रुमालही त्याच्यावरती ठेवते. तेव्हा मधूचं मात्र लक्ष नसतं. सिंधूने शांत डोक्याने हे सगळं केलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये सिंधूने राघवची मदत केलेली असते. म्हणजे राघव हा आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल त्यासाठी सिंधूने हे सर्व केलेलं असतं. सिंधू त्या रुमालाला हात पुसते आणि तो रुमाल बरोबर ते यश काढलेला आहे त्याच्यावरती ठेवते. सिंधूने खूप छान अशी शक्कल लढवलेली असते आणि त्याच्यावरती यश लिहिलेलं असतं. आता मधू ती प्लेट ट्रेमध्ये घेते आणि सिंधूला म्हणते की आता तुला कोणीही वाचवायला येऊ शकणार नाही. काहीही झालं तरी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, ती म्हणजे राघव आता माझा आहे आणि माझ्यापासून त्याला कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. हे मधूचं सगळं वागणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता मधू आवर्जून बाहेर जाताना त्या रूमला लॉक करायला मात्र विसरत नाही. तिने आवर्जून तिथे रूमला त्या लॉक लावते आणि मग तिथून बाहेर पडते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राघव इकडे मधूची वाटच बघत बसलेला आहे, ही कधी येते, कारण ही कुठं गेली आहे हा प्रश्न मधूला इकडे राघवला पडलेला असतो. घराच्या बाहेर सिंधू आहे का घराच्या आत आहे. जर प्लेट एकत्र आल्या सगळ्या तर समजायचं की सिंधू घराच्या आतच आहे. म्हणजे सिंधूला याच घरामध्ये एखाद्या रूममध्ये कोंडून ठेवलेला आहे ही गोष्ट राघवच्या लक्षात आलेली असते आणि राघव त्याच पद्धतीनं सर्व गोष्टी हँडल करत असतो. आणि राघव किचनच्या बाहेर खिडकीत तिथं उभा असतो आणि पाहत असतो. मधू जर घेऊन आली प्लेट तर समजायचं की इथेच आहे सिंधू. मग मधू प्लेट ठेवते बेसिनमध्ये, राघव तिथे जातो आणि पाहतो तर तिथल्या एक एक प्लेट उचलून तो बाजूला करत असतो आणि त्याला खाली एक प्लेट दिसते आणि त्या प्लेटवरती ड्रायफ्रूट्सने लिहिलेला यस जेव्हा राघव पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो. म्हणजे सिंधू घरातच आहे आणि ती सुखरूप आहे ही गोष्ट आता राघवपर्यंत पोहोचलेली आहे. मग राघव आता पुढचा प्लॅन तयार करतो आणि पुढच्या राघवच्या प्लॅननुसार इकडे राघवने मधूसाठी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि ते सरप्राईज असं असतं ते म्हणजे मधूसाठी त्याने डिनर डेट प्लॅन केलेली असते. मधू येते, पूर्ण रूम सुंदर अशी डेकोरेट केलेली आहे. म्हणजे रेड रोजेस, रेड हार्ट शेपचे बलून्स, कॅन्डल्स या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. मध्ये एक टेबल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती त्याने चायनीज फूड ऑर्डर केलेलं आहे ते सगळं तिथं ठेवलं आहे. त्याचबरोबर डेझर्ट या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. आणि राघव तिथे तो मधूने लाल रंगाची साडी नेसलेली असते. मधू ही छान दिसत असते. राघव मागून आलेला असतो आणि राघव म्हणतो की मग कसं वाटलं तुला सरप्राईज. तेव्हा मधू म्हणते म्हणजे हे माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं होतं. तेव्हा राघव सांगतो की हो तुझ्यासाठी हे सरप्राईज मी प्लॅन केलेलं होतं. मधूला मात्र खूप छान वाटत असतं. मधू म्हणत असते खरंच राघव बरोबर आहे, विसरलाय तो कृष्णाला. म्हणजे तो जे बोलतो जे माझ्याशी वागतो ते खरंच आहे. राघवने आज मला दाखवून दिलेलं आहे की त्याच्यासाठी कृष्णा महत्त्वाची नाही तर
मी महत्त्वाचे आहे त्याने दाखवून दिलेला आहे. आणि त्याचबरोबर राघव मग सिंधूचा इकडे मधूचा हात हातात घेतो आणि तिला डिनरसाठी इन्व्हाइट करतो आणि म्हणतो की हे सगळं डिनर स्पेशली मी माझ्या हाताने बनवलेलं आहे आणि तेही तुझ्यासाठी बनवलेलं आहे. हे सगळं तो मधूला सांगत असतो. मधूही खुश होते. तिथे चेअरवरती बसते. मधूच्या समोर राघव बसतो आणि राघव पण आता सांगत असतो की हे सूप आपण ह्या सूपपासून सुरुवात करायची आहे. हे सगळं नूडल्स त्याचबरोबर फ्राईड राईस हे सगळं राघवने मधूसाठी बनवलेलं आहे आणि मधू त्या गोष्टी तिथे आता एन्जॉय करत आहे. राघवने जी डिनर डेट प्लॅन केलेली आहे त्या डिनर डेटचा मधू इकडे आस्वाद घेत आहे. राघव मधूला सांगतो की हे सगळं मी स्वतः बनवलेलं आहे. मधू सांगते काय सांगतोयस राघव, हे सगळं तू स्वतः हाताने बनवले? तेव्हा राघव म्हणतो हो मी हे स्पेशली तुझ्यासाठी बनवलेलं आहे. तेव्हा मात्र मधूला धक्का बसतो आणि मधू म्हणते की काय सांगतोयस राघव तू? तेव्हा राघव सांगतो की हो हेच खरं आहे म्हणून तर तुला सांगत आहे. मधू मात्र विचार करू लागते. मधू म्हणते की खरंच राघव किती बदलला आहे. तो जे सांगत आहे ना ते अगदी खरं आहे. तो जे म्हणत असतो ना की हे सगळं कृष्णाबरोबर, कृष्णाला तो आयुष्यातून बाहेर काढू शकत नाही कारण अजून 6 महिने लग्नाला झालेले नाहीत. या सगळ्या गोष्टी जेव्हा मधूला आठवतात तेव्हा मधू राघववरती पूर्णपणे विश्वास ठेवते. मधूला असं वाटत असतं की राघव जे म्हणतोय ते खरं आहे. आता राघवने फ्राईड राईस बनवलेला असतो आणि तो फ्राईड राईस मधूला तो वाढतो आणि मधूला म्हणतो हेही मी तुझ्यासाठी बनवले. मधू टेस्ट करते आणि राघवला सांगते की खरंच खूप सुंदर बनवलेलं आहे सगळं. राघव तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंय. आणि मग मधू म्हणते की काही झालं तरी एवढा वेळ झालं राघव कृष्णाचं नावच घेत नाहीये, आपण एकदा विचारून बघूया. आणि मग मधू स्वतःहूनच राघवला म्हणते की कृष्णा, अरे मला एक कळत नाही आहे कृष्णा कुठे आहे नक्की? 2 दिवस झालं कृष्णा नाही आहे ना, मला कळत नाही आहे म्हणून मी तुला विचारते. तेव्हा राघव म्हणतो जाऊ दे ना, कारण तिच्यामुळं आपल्या घरामध्ये सगळ्यांना त्रासच झालेला आहे. तर आपण कृष्णाचा एवढा विचार का करायचा आहे? हे सगळं राघव बोलत असतो आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की काहीही झालं तरी कृष्णा कुठेही असली तरी मला काय फरक पडतोय, असं राघवचं म्हणणं असतं. आणि राघव इकडे मधूला दाखवून देत असतो की काहीही झालं तरी आत्ता सध्या आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते बघितलं पाहिजे ना, असं राघव म्हणत असतो. मी तुझ्यासाठी एवढी छान अशी डिनर डेट प्लॅन केली आणि तुला काय पडलेलं आहे तर कृष्णाबद्दल, असं राघव मधूला बोलत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सिंधू विचार करत आहे की राघव पॅनिक तर झाले नसतील ना, राघवला कळलं असेल ना मी सुखरूप आहे, नाही तर खूप मोठा गोंधळ व्हायचा, असं सिंधूचं म्हणणं असतं. आणि सिंधू त्याच पद्धतीने विचार करत असते की राघवने पॅनिक झालं तर आमचा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. पण राघव अजिबात पॅनिक झालेला नसतो. सिंधू राघवचा जो प्लॅन असतो तो व्यवस्थित वर्क होत असतो. परंतु सिंधूला इकडे काळजी वाटून राहिलेली असते. राघवने काही करून पॅनिक व्हायची गरज नाही असं सिंधूचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी सिंधूने एवढे सगळे प्रयत्न केलेले असतात आणि सिंधूने राघवसाठी एवढं सगळं केलेलं असतं. राघव म्हणतो कसं आहे सिंधू, आता काही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे. इतके दिवस तू एकटीने सगळ्या गोष्टी सहन केलेल्या होत्या. या मधूने प्रत्येक कारस्थान तुझ्या विरोधात केलं आणि तू ते सहन केलेलं आहे, पण आता मी तुझ्याबरोबर आहे. आता तुला कोणतीही गोष्ट सहन करावी लागणार नाही, असं राघवचं म्हणणं आहे. आणि राघव म्हणत आहे की त्याच पद्धतीने आता राघव म्हणतो मधू हे डेझर्ट, आणि आता काही झालं तरी कोणतंही जेवण जेवलं तरी त्याच्यावरती डेझर्ट असणं महत्त्वाचंच आहे. आणि मी एवढं तुझ्यासाठी स्वतःहून बनवलेलं आहे तर मला वाटत आहे की तू हे ट्राय केलं पाहिजे, असं म्हणत राघव मधूला ते डेझर्ट खाऊ घालत असतो. पण इकडे सिंधू पण तेवढीच विचारत असते. सिंधू म्हणत असते की राघवकडून कोणतीही चूक व्हायला नको आहे, काहीही झालं तरी राघवने पॅनिक व्हायला नको आहे, हाच विचार सिंधूच्या डोक्यात असतो. आणि सिंधू शोध घेत असते, बाप्पा मला काहीतरी मदत कर, मला राघवपर्यंत पोचलं पाहिजे, माझ्या राघवला कळलं पाहिजे की मी इथे सुखरूप आहे, हा विचार सिंधूच्या डोक्यात असतो. सिंधू दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न करते पण त्या कोणत्याच गोष्टी घडत नाहीत. तेव्हा इकडे राघव म्हणत असतो काही झालं तरी हे डेझर्ट खाल्लं की मधून नक्की 6 तास झोपी जाईल, कारण मी त्याच्यामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलेलं आहे. आणि एकदा का हे खाल्लं आणि ही झोपली की मला सिंधूला शोधणं सोपं जाणार आहे, असं राघवचा प्लॅन असतो. आणि राघवने तो प्लॅन व्यवस्थित केलेला असतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सिंधूच्या डोक्यात सुरू असतं की राघवने काही गोंधळ घालू नये म्हणून सिंधू विचार करत असते.
आणि सिंधू इकडे दाखवून देत असते की मला राघवपर्यंत कसाही करून एक मेसेज पाठवायचा आहे असं सिंधूचं म्हणणं असतं. आणि सिंधू त्यासाठी प्रयत्न करत असते. तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरी राघवला माझ्याकडून ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत असं सिंधूला वाटत आहे. परंतु सिंधू जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे तेव्हा मात्र सिंधूच्या लक्षात येत नाही आहे की आपण जर काही केलं तर राघव अडचणीत येईल. तोपर्यंत सिंधूला काही पेपर सापडतात, एक काडीपेटी सापडते आणि सिंधू ते सगळं घेते आणि सिंधू म्हणू लागते की आता मला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काही करून आता सगळ्यांच्या समोर आणायच्या आहेत हे सिंधूच्या डोक्यात सुरू असतं. आता सिंधूला काही करून हे सगळं सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. मधू किती कारस्थानी आहे या गोष्टीही सगळ्यांच्या समोर आणायच्या आहेत. हे सगळं सिंधूने केलेलं असतं. त्यासाठी सिंधूने आता कागद पेटवते आणि म्हणते की राघवला कळलं पाहिजे, राघव पॅनिक व्हायला नको आहे. मग तिथं असलेले काही कपड्याचे तुकडे सिंधू घेते आणि ते कपड्याचे तुकडेही सिंधू पेटवू लागते आणि त्या सगळ्याचा जाळ धूर तिथे सगळं निघत असतं. आणि इकडे राघव मधूला जबरदस्ती ते जे डेझर्ट आहे ते खाऊ घालत असतो आणि राघवचा प्लॅन इकडे सक्सेस होत असतो. पण थोडक्यातच सिंधूने इथे जाळ अंधूर काढल्यामुळं मधू राघवला म्हणू लागते की राघव मला एक विचारायचं आहे तुला. तेव्हा राघव म्हणतो की काय झालं. तेव्हा मधू म्हणते की अरे तुला वास येतोय का कोणता जळलेला. तेव्हा राघव म्हणतो नाही येत मला वास. तेव्हा मधूचं असं म्हणणं असतं की नाही राघव काहीतरी जळतंय, वास येतोय असं मधू म्हणू लागते. आणि मधू जेव्हा म्हणते तेव्हा राघव म्हणतो हो थोडाफार मलाही येतोय, मलाही जाणवतंय असं मधूला तो सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राघव म्हणत असतो की प्लीज हे डेझर्ट तू खा ना. पण इकडे मधू म्हणत असते की राघव थांब जरा, काहीतरी वेगळं जाणवतंय. इकडे सिंधूने तिथे रूममध्ये असलेले कपडे वगैरे जाळलेले असतात आणि त्याचा वास दूर सगळ्या घरात पसरलेला असतो आणि राघवला काळजी वाटू लागते. तेव्हा राघव म्हणतो की कुठे येतोय वास, नक्की कुठे येतोय असं म्हणत मधूबरोबर तोही आता त्या रूमच्या बाहेर पडतो. दोघेही बाहेर येतात आणि तोपर्यंत सिंधूने इथे एवढा मोठा धूर केलेला असतो. या सगळ्याचा धूर आणि तो जाळ त्या दरवाजातून बाहेर येत असतो आणि सिंधूला मात्र त्या सगळ्या गोष्टीचा त्रास होऊ लागलेला असतो. सिंधूला त्या सगळ्याची ॲलर्जी असते त्यामुळं तिला त्या सगळ्याचा त्रास होत असतो. राघव आणि मधू दोघंही तिथून उठतात आणि ते दोघंही बाहेर जाऊ लागतात, घरामध्ये शोधू लागतात की नक्की कुठे काय झालेलं आहे. पण त्या सगळ्या धुराच्या वासामुळे सिंधू मात्र इकडे बेशुद्ध पडलेली असते आणि राघव बरोबर त्या रूमच्या जवळ जातो ज्या रूमला लॉक असतं आणि मधू म्हणू लागते की नाही राघव काही गरज नाही आहे, असं काही करू नकोस तू. परंतु इकडे राघव मात्र म्हणत असतो की नाही मला काहीतरी इथेच डाऊटफुल वाटतंय असं म्हणत राघव तो दरवाजा तोडतो आणि जेव्हा दरवाजावरती तो लाथ मारतो आणि जेव्हा पाहतो तर समोर सिंधू बेशुद्ध पडलेली असते. राघवला धक्का बसतो. राघव खूप पॅनिक झालेला असतो आणि इकडे मधू राघवला म्हणत असते तुला माहिती आहे का हे सगळं मीच केलेलं होतं, मला जसं अपेक्षित होतं अगदी तसंच घडलेलं आहे. म्हणजे तू पॅनिक झालेला आहे, तू माझ्याशी जे वागत आहे ते सगळं खोटं वागत आहे हे सगळं राघवला मधू बोलून दाखवत असते. आणि तेव्हा मात्र राघव मधूकडे पाहत असतो. आता राघव मधूचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी नक्की काय काय गोंधळ घालणार आहे हे आपल्याला कळणार आहे. पण इकडे सिंधू मात्र बेशुद्ध पडलेली आहे त्यामुळं राघवचा आता स्वतःवरती ताबा राहिलेला नाही आणि राघव सिंधूचा प्लॅन इथेच आता थांबलेला आहे. थँक्यू.